महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। प्रेम की गंगा हजारों चरणों को बहाकर प्रेम की गंगा पथारों इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा पथारों इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
कैलास राणा शिवचंद्रमोडी फणेंद्रमाता मुकुटे जडाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी उजवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बोलिए शिव महापुराण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय उमापती महादेव की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की आदिशक्ती मुक्ता बाई की जय नमः पार्वती पदये हर 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 पार्वती महादेव पदये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडिदित पीतांबरधारी भक्तवांच्या कल्पतरू पांडुरंगाच्या कृपेनं विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय या संत द्वैतांच्या आशीर्वादाने कणकण निरादिने गिरणा मातेच्या कुशीमध्ये वसलेलं संस्काराने संपत्तीने सदाचाराने परमार्थाने नटलेलं श्री क्षेत्र बहाडगाव या गावामध्ये भगवान श्री देवादिदेव महादेवाचं हे धर्म कीर्तन आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचं पुष्प गुंफण्याआधी ग्रामदेवतेला आमचं वंदन आहे श्रोते सज्जनांना वंदन गुणीजनांना वंदन आहे आज अनेक क्षेत्रातील मान्यवर कथेकरता उपस्थित आहेत सर्वांचा यथोचित सन्मान शिवराज्य ग्रुप बहाड यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने झालाच आहे या भूमीच्या अशा अनेक रत्न महाराष्ट्राच्या कानानं कोपऱ्यात आहेत की ज्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती केली आहे याच भूमीचे सुपुत्र याच मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला आदरणीय चाळीसगावहून आलेले सध्या नगरसेवक आहेत त्यांनी अनेक पदं मला सांगितली मला एवढे लक्षातही नाही राहिली एवढे पदं त्यांनी भूषविलीत त्याचबरोबर आपल्या जवळच गुढे नावाचं गाव आहे येथील संस्था चालक आदरणीय काय नाव उद्धवजी यांची वंदनीय उपस्थिती आहे राजकीय क्षेत्रातल्या मंडळीने आध्यात्मिक क्षेत्राचा सहारा घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा महाराजांनी केलेला उपदेश महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी महाराजांनी फॉलो केल्यात आचरणात आणल्यात महाराज तसे जगलेत तसे वागलेत म्हणून महाराज स्वराज्य स्थापित करू शकले संत जीवनामध्ये मंगलता प्राप्त करतात आम्ही संत आहोत आम्ही असा दावा करत नाही आम्ही एक वारकरी संप्रदायामध्ये वावरणारे साधक आहोत पण हे शिव महापुराणाची कथा नसून ही साक्षात भोलेनाथ या ठिकाणी विराजमान आहेत आणि भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्याकरता भरपूर मंडळी या ठिकाणी आहे माझं स्नेहाचं प्रेमाचं गाव ज्या गावामध्ये माझ्या कित्येक कथा झाल्या नागलवाडीहून सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय जळगाव आमचे दीपक दादा या ठिकाणी सहपरिवार परिवारातल्या लोकांना घेऊन इतक्या लांब आले या कथेच्या उद्देशानं अनेक फोन येतात
आम्ही ज्यांच्याकडे वास्तव्याला आहेत ते राहुल दादांच्या आईंनी सांगितलं की रुद्राक्ष ज्या दिवशी वाटणार आहेत ना महाराज, त्या दिवशी कुठून तरी घाटावरून गाडी भरून येणार आहे. मला बऱ्हाणपूरवरून फोन आलेत. बऱ्हाणपूर सिओर जवळ जवळ आहे, तरी बऱ्हाणपूरला वाटतंय की महाडला जावं. या कार्यक्रमाची शिस्त, या कार्यक्रमाचा हा सर्व उत्साह पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं. आणि सर्वाधिक धन्यवाद द्यावेत त्यांच्या माय मावल्यांना. जिथे जातात तिथं शिस्त शिकवतात. काल इकडं बसल्या होत्या तरी सुंदर पद्धतीनं बसल्या होत्या, आज इकडं बसवल्या. ऐन टायमावर जागा बदलवली. जागा तुमच्यामुळे नाही बदलली, जागा यांच्यामुळे बदलली. हे कुठे कुठे बसतात म्हणून यांना बरोबर कप्प्यात घातलं त्यांनी. ठीक आहे, तुम्हाला थोडासा त्रास, अजून थोडासा त्रास घ्या. घरी गेलात ना, सकाळी चहा बनवण्याच्या आधी नवऱ्याला सांगा, कथेला आलात तर उद्या चहा देते, नाही तर भुकामर. काय पाप लागत नाही. देव जोडे तरी करावा अधर्म. मी नाही, संत वचन आहे. माय मावल्यांची संख्या भरपूर आहे, पुरुषांची भरपूर आहे. कप्पा भरून दिसतो आपला. अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कालच्या कथेचा आढावा घेता तुमच्या लक्षात येईल, सती मातेने पती परमेश्वराची आज्ञा मानली नाही. सती मातेने जर महादेवाचं ऐकलं असतं आणि आपल्या वडिलांच्या घरी आल्या नसत्या तर सांगा, स्वतःच्या देहाचा त्याग करावा लागला असता का? पण नाही. परमेश्वर जेही कार्य करतो त्यामागे काहीतरी उद्देश आहे. जीवनामध्ये तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, जीवनामध्ये तुम्हाला जर समृद्ध राहायचं असेल, खऱ्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर एक मूल मंत्र देतो तुम्हाला. जीवनात तुम्ही कधी दुःखी होऊ शकत नाही, तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही. काय मंत्र असा आहे, जैशी स्थिती आहे तैस्या परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. एक मंत्र जीवनामध्ये आचरणात आणा की देव जे करतो ते बरोबर करतो असं म्हणा. तुम्ही सुखी आहात. माझ्या जीवनामध्ये जे काही घडतं ही सर्व परमेश्वराची इच्छा आहे असं समजा. तुम्ही दुःखी होऊ शकत नाही. या जगामध्ये सुखी कोणीच नाही आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई जो देखे तो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. काय वाटतं तुम्हाला, या जगामध्ये सुखी कोण आहे? अरे ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे ना तोही दुःखी आहे. ज्याच्याकडे भेंडी लावायला चाच नाही तो पण दुःखी आहे. ज्याच्याकडे राहण्याकरता कोट्यावधी रुपयाचा बंगला आहे तो सुद्धा दुःखी आहे. आणि जो इंदिरा आवासच्या झोपडीत राहतो तो सुद्धा दुःखीच आहे. ज्या माऊलीकडे 25, 50, 150 तोळा सोनं आहे ती सुद्धा दुःखी आहे. आणि जिच्याकडे फुटका मनी नाही ती सुद्धा दुःखी आहे. पुढे जाऊन सांगू, ज्याला भरपूर कथा कीर्तन आहे तो सुद्धा दुःखी आहे. आणि ज्याला कथा कीर्तनच नाही, कुठलं आमंत्रणच नाही तो सुद्धा दुःखी आहे. प्रजेला असं वाटतं की राजाकडे आभूषण आहेत, नौकर चाकर आहेत, दास दास आहेत. पण सांगू, जेवढे मोठे लोक दुःखी असतात ना तेवढं दुःखी कोणीच नसतं. मोठ्या लोकांच्या कपड्यावर जायचं नाही, मोठ्या लोकांच्या गाडी गोडीवर जायचं नाही. असं म्हणतात, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. व्यक्ती खूप मोठा आहे
पण हत्तीला काय त्रास आहे हे फक्त हत्तीला माहिती, अन्य कोणाला माहित नाही. पुढे जाऊन सांगेल. जगात सुखी राहायचं असेल ना तर अति संपत्ती कमवू नका. संपत्ती प्रॉपर्टी एवढीच कमवा की तुमचा पोरगा 2 घास सुखानं जेवला पाहिजे, आनंदानं राहिला पाहिजे. मी तर सांगेन अति प्रॉपर्टी कमवणारा बाप हा त्याच्या मुलाचा नंबर 1 चा दुश्मन आहे. लोक म्हणतील असं कसं हो, लेकरा करता नाही मग कोणा करता कमवायची. अरे कोणाचे लेकर कोणाला झाले तर तुमचे तुम्हाला होतील, अजिबात नाही. म्हणून प्रॉपर्टी एवढीच कमवा जी सेपेसेंट आहे, तुम्ही त्याच्यात सुखी आहात. अति प्रॉपर्टीच्या भानगडीत पडू नका. ही जी चहा आहे ना, ही जी चहा आहे, चहा संपत्तीची, ही चहा कधी कोणाची संपली नाही. या जगामध्ये जग ज्याने व्यापलं होतं, विश्वाचा राजा होता जो गेल्यानंतर आजही त्याचं नाव अमर आहे, त्याला सिकंदर असं म्हणतात. सिकंदरासारखा धनवान, सिकंदरासारखा पराक्रमी पुन्हा इतिहासात कोणी झाला नाही. काय संपत्तीचा गर्व करता तुम्ही. सिकंदर ज्या वेळेला मरणार होता ना, आपल्या प्रधानजीला सांगून गेला, प्रधानजी माझी अंत्ययात्रा काढायची पण मी सांगेल तशी. कशी काढायची? प्रधानाला सांगितलं. प्रधानानं तंतोतंत व्यवस्था केली. सिकंदराला ठेवण्याकरता, त्याच्या अंत्ययात्रेकरता हजारोने जनसमुदाय आलाय. सिकंदर होता तो माणूस किती कीर्तिवान आहे त्याच्या अंत्ययात्रेत कळतं दादा. ज्याच्या अंत्ययात्रेला लोक जास्त, तो या जगातला सर्वात मोठा श्रीमंत आहे. लक्षात घ्या. लग्नाला आमंत्रणाची गरज आहे, मरणाला आमंत्रणाची गरज नाही. मेल्यावर लोकांनी म्हटलं पाहिजे अरे खूप चांगला माणूस होता, चांगल्या कामाला सहकार्य करत होता, गावातली ब्यात गेली असं कोणी म्हणू नये. याकरिता या जगात सत्य फक्त मरण आहे. मरण आपल्या हातात आहे. कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब तुम पैदा हुए तुम रोवे जग हसे, अब इसी करणी कर चलो तुम हसे जग रोवे. कबीरा तुम्ही जेव्हा जन्माला आलात ना, घरातले लोक पेढे वाटत होते पण तुम्ही रडत होते. आता जगायचं तर असं जगा की तुम्ही मेल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे अरे चांगला माणूस गेला, रडलं पाहिजे आणि तुम्ही हसत हसत गेलं पाहिजे. त्या सिकंदराची ज्या वेळेला अंत्ययात्रा निघाली, दोघी हात खाली सोडले त्याचे. एक यात्रा निघाली आहे. एका बाजूनं दास दास्या, बायका, मुलं, नातवंड, दुसऱ्या बाजूला हत्तींवर मोठे मोठे लादलेले धनाचे हंड्या, त्याच्याकडे असणारी संपूर्ण संपत्ती. त्याची ती अंत्ययात्रा पाहिली आणि देशोदेशीचे राजे सांगायला लागले प्रधानाला, अरे किमान याची अंत्ययात्रा चांगली काढा रे, सार्वभौम चक्रवर्ती राजा होता. सिकंदराच्या प्रधानानं सांगितलं, आमच्या राजानं जाताना सांगितलं होतं माझी अंत्ययात्रा अशी काढा का. आमचे राजे सांगून गेले मी एवढं सर्व कमवलंय, सोबत काहीच नेत नाही, खाली हातानं चाललोय. ज्या सिकंदर चल बसे गये काही धनवान, कितीतरी गेलेत. म्हणून त्या धनाच्या नादी लागू नका दादा. या जगात सुख धनात नाहीये, सुख आहे ते ईश्वराच्या चिंतनात, देवाच्या नामसंकीर्तनात, या शिवमहापुराणात. म्हणून सुख शोधायचं तरी ते शोधा. राजा दुखिया, 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 दुखिया घर में लागी, दुख के कारण सुख देव ने उजड़ी
देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया बोलिए शिव महापुराण भगवान की जय. मग सतीने आपल्या पतीचं ऐकलं नाही. मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं आहे, जे पती परमेश्वराची आज्ञा पालन करत नाही ना, बाई पतिव्रता असावी, पतिवर्ता नसावी. पतिव्रता वेगळी आणि पतिवर्ता वेगळी. सोपी व्याख्या सांगू का? जी नवरा जेवल्यावर जेवते तिला पतिव्रता म्हणतात. जे नवऱ्याच्या आधी स्वयंपाक करतानाच हाणून देते तिला पतिवर्ता म्हणतात. पूर्वी जुन्या बायांना विचारा, आमच्या काळात ज्या बाया होत्या ना त्या सांगतील तुम्हाला, सर्व जेवल्यावर जेवायच्या. म्हणजे माझी वय 80 वर्षाची असं काही समजू नका, पण जुन्या लोकांची ही परंपरा आहे. पती जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. पतिव्रतेचं हे लक्षण आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. ऐकलं नाही भगवंताला स्त्री हट्ट पुरवावा लागला आणि स्त्री हट्ट पुरवला पाहिजे. विषयाला म्हणून सांगतो, आमचे गुरुजी एक गोड दृष्टांत सांगायचे की स्त्री हट्ट पुरवावा, प्रत्येकाने पुरवला पाहिजे. 3 हट्ट असतात, बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. याच्यात सर्वात महत्वाचा हट्ट जर कुठला असेल तर स्त्री हट्ट. तो प्रत्येकाला पुरवावा लागतो आणि मनुष्य पुरवतो प्रेमापोटी. हे खोटं प्रेम आहे. खरं प्रेम या जगात कोणी कोणावर करत नाही दादा. इस जमाने में कलेजा तक हिला देते हैं लोग, सगे भाई को जर हंस के पिला देते हैं लोग. ये दुनिया बहुत जालिम है. तिथं कोणी कोणाचं नाही दादा, कोणी नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. तुम्हाला जर विचारलं ना, मी तुमच्यावर खरं प्रेम कोण करतं, तुमच्यात बसलेले 60% लोक माझ्यावर खरं प्रेम माझी आई करते आणि 40% लोक सांगतील माझ्यावर खरं प्रेम माझी पत्नी करते. लक्षपूर्वक ऐका, खरं प्रेम पत्नी करत नाही, आई करत नाही. हे जगातलं कटू सत्य आहे. नहीं रे नहीं रे नहीं रे नहीं नहीं कुणाचे कुणी नहीं रे नाही कुणाचे कुणी रे. ऐका राधेश्यामजी, मी म्हणण्याच्या आधी सुजित महाराजांचं हेच म्हणणं आहे, जगात कोणी कोणाचं नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही. तुम्ही दाव्याने सांगाल की माझ्यावर खरं प्रेम माझी आई करते, नाही करत. मी लहान असताना आम्हाला बालभारतीच्या पुस्तकात एक पाठ होता. पाठ असा होता, एक माकडी नसते, तुम्हालाही असेल. ती पाण्यात पडते, पाण्याच्या प्रवाहात सापडते, पाणी वरवर वरवर येतंय. तिला लक्षात आलं, हे जे माझ्या पिलू चिपकवलंय ना, हे पिलू मरेल. तिने त्या बाळाला डोक्यावर घेतलं, पाणी वर येतंय, पाणी तिच्या कमरेपर्यंत आलं, पिलू डोक्यावर आहे. पाणी छातीपर्यंत आलं, पिलू डोक्यावर आहे. पाणी गळ्यापर्यंत आलं, पोटचा गोळा आहे ना तो शेवटी, पिलू डोक्यावर आहे. पाणी हनवटीपर्यंत आलं, पिलू तिच्या डोक्यावर आहे. पाणी नाकातोंडात जायला लागलं, जीव गुरमटायला लागला. तिच्या लक्षात आलं पाण्यात मी मरून जाईल. तिने पिलाला पायाखाली घातलं आणि त्याच्या डोक्यावर उभी राहिली. मी नाही सांगत, हे त्या धड्यात दिलेलं होतं, पाठात दिलेलं होतं. म्हणजे काही लोक पुन्हा डाऊट घेतील, अहो ती माकडी नाही, आमची आई काय माकडी नाही. श्रीमद भागवत कथा ऐकली असेल तुम्ही. मी नुसत्या दृष्टांताला स्पर्श करून जातो. भगवान कृष्णाचा चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला. पोरं पडत आले, मैया क्या हुआ, तेरे लाला ने जमुना जी में छलांग लगा दी. यशोदा धावतच आली, सोडा मला, मारते उडी, आणते कृष्णाला. बाया तिला आवरायच्या, नको का असं करू.
अगं गेलाय तुझा बाळ, येईल परत. नाही नाही, सोडा मला. मारते उडी आणते कृष्णाला. एक दुसऱ्या पॅनलची होती विरोधातली, ती म्हणे देत नाही सोडून, दिली सोडून. रडत रडत आली, यमुनेच्या काठावर बसली आणि म्हणते कृष्णा तुझ्या वाचून कशी जगू? देवाच्या आईनं उडी घातली नाही, तुमची माझी आई उडी घालेल का? शक्य नाही होते. हे आईचं प्रेम आहे. बायकोचं मी सांगत नाही, तुम्ही ऐकू नका. इतका मोठा इतिहास आहे की पूर्ण कथा त्यावर होईल. काय कोणी कोणावर खरं प्रेम नाही. मी नेहमी सांगतो, पती पत्नी दोघं जण बसलेले. पत्नी म्हणते का हो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात? तो म्हटला तेरे लिए तो जान दे देंगे. बाई म्हटली चाटा मारू नका, खरं सांगा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तो म्हटला तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि बाई म्हटली समजा मी जर मेली तर? तो म्हटला हे बघ असं अभद्र आणि चुकीचं बोलू नको बरं, मी तुझ्यावर फार प्रेम करतो. नाही नाही. बाई म्हटली समजा जर मेली तर? तो म्हटला मी ना जंगलात निघून जाईल. बाई म्हटली बघा खोटं बोलू नका, मला आवडणार नाही, खरं सांगा मी जर मेली तर? तू जर मेली ना मी अन्न पाणी सोडून देईन. बाई म्हटली बघा मी शेवट विचारते, खरं सांगा मी जर मेली तर? तो म्हटला मी वेडा होऊन जाईल. बाई म्हटली जंगलात निघून जाईल, ठीक आहे. अन्न पाणी सोडून द्याल, ठीक आहे. वेडे होऊन जाल, हेही ठीक आहे. पण दुसरं लग्न वगैरे? तो म्हणे येड्याचा काय भरोसा, ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जा. अरे एका आईच्या उदरातनं जन्म घेतला, एका अंगणात खेळलेत, एका ताटात जेवलेत. असे भाऊ बहीण सुद्धा एकमेकाला होत नाही. भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाची सगळे जोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. अंती दासन ऐकल्या गाण्या माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कुणी रे. नाही रे, नाही, नाही कुणाचे कुणी. नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी. या जगात कुणी कुणाचं नाही दादा, कुणीच नाही. का म्हणून तुम्ही भ्रमात आहेत? पती परमेश्वराची सेवा ही स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी आहे. सर्वोत्कृष्ट सीडी आहे. पतीची आज्ञा पाळली पाहिजे. मा सतीने पाळली नाही, परिणाम काय झाला? मी सांगत होतो हट्ट. बाल हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे आणि राज हट्ट आहे. राजाचा हट्ट पुरवावा लागतो, बालकाचा हट्ट पुरवावा लागतो आणि स्त्रीचा हट्ट सुद्धा पुरवावाच लागतो. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे स्त्री हट्ट म्हटल्यावर. पुरुषांनी पक्का ऐका, हा दृष्टांत तुमच्यासाठी आहे. आमचे गुरु महाराज सांगायचे बर का. स्वयंसेवक आता वडांगत जर शेताला खाऊ लागली तर कसं होईल बरं? लोक गप्प बसलेत, तुम्ही बोलतात, असं चालेल? म्हणतात एक शेठजी पंढरपूरला जाण्याकरता निघाले. शेठजी सर्व गावात फिरले, अख्खं बहाळगाव फिरून आले. म्हणतात मी पंढरीला चाललो, कोणाला काही द्यायचं का, कोणाला काही द्यायचं का, कोणाला काही द्यायचं का? सर्वांनी सांगितलं. कोणी म्हटलं हरिपाठ आणा, कोणी म्हटलं माळा आणा, कोणी म्हटलं बुक्का आणा, कोणी म्हणतं कुंकू आणा, कोणी म्हणतं चाळा आणा. सर्व गावाचा निरोप घेतला शेठजीनं. घरी आले, बायकोला म्हणतात का ग पंढरपूर चाललो, साऱ्या गावानं काही ना काही सांगितलं, तू पण काहीतरी सांग. बायको म्हटली मला काही आणू नका. तो म्हटलं असं कसं, इतक्या लांब चाललो मी, तुझ्यासाठी काहीतरी आणायची इच्छा आहे. बायको म्हटली मला काही नको. तो म्हटलं काहीतरी सांग. ती म्हटली मला काही नको. तो म्हटलं काहीतरी सांगावंच लागेल. ती म्हटली माझ्यासाठी मग आता आणायचीच तुम्हाला तर कॅसेट आणा. कसली कॅसेट आणू? नाव तरी सांग, एखादी गाणं, एखादी काही सिनेमाची कॅसेट असेल. नाही नाही, ती म्हटली अशी कॅसेट आणा
आतापर्यंत कोणाच्या बहाडमध्ये कोणाच्याच घरी आली नाही आणि याच्या पुढे भविष्यात कधीच येणार नाही. आता बायकोचं सांगणं त्याचं ऐकणं. पंढरपूर जाता जाता पूर्ण प्रवासात त्याच्या डोक्यात तोच विचार, काय बायकोनं कॅशिट सांगितली आतापर्यंत आली नाही याच्या पुढे येणार नाही, आतापर्यंत आली नाही याच्या पुढे येणार नाही. पंढरपूरच्या रावडामध्ये गेला आणि पांडुरंगाला म्हणतो, पांडुरंगा काय मला काही नको, माझ्या बायकोनं कॅशिट सांगितली कशी आतापर्यंत आली नाही याच्या पुढे येणार नाही. पांडुरंग म्हटले मी 28 युगापासून उभा आहे, अजून माझ्या रुक्माईनं काही मागितली नाही बा. तो ह्या रुक्माईनं कसं काय मागितली, आपल्याकडे नाही. तो बाहेर आला, बाहेर दुकानदाराला म्हणतो, दुकानदार दादा मला कॅशिट हवी आहे. कसली कॅशिट, आतापर्यंत आली नाही याच्या पुढे येणार नाही. दुकानदार म्हटला अजून आली नाही, आली की तुला बोलवून घेतो किंवा कुरिअरने पाठवून देतो. तो म्हणतो डोक्यात त्याचे एकच विचार आहे, साऱ्या गावाचं सारं काही घेतलं पण बायकोची कॅशिट भेटली नाही. टेन्शन मध्ये बायकोनं बांधून दिलेला आलू चिवडा सुद्धा तसाच घरी घेऊन आला तो, कारण आधीच ती नाही म्हणत होती. तिनं सांगितलं जर कॅशिट नेली नाही ती चिडेल, आणि ती चिडली की पुन्हा घरामध्ये काहीतरी भांडणी होतील. त्याच्या डोक्यात तोच विचार. नेमका आला, गावच्या फाट्यावर उतरला, गावापासून 2 किलोमीटर फाटा लांब होता. पायी पायी येत असताना दोघी पिशव्या हातामध्ये, डोक्यात एकच विचार आहे, काय बायकोनं कॅशिट सांगितली कशी आतापर्यंत आली नाही याच्या पुढे येणार नाही. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख एका गुरं चारणाऱ्या पोऱ्यानं पाहिलं. म्हशी चारत होता, त्यानं विचारलं, म्हणे शेठजी तुम्ही नेहमी हसताना दिसतात, तुमच्या चेहऱ्यावर फार मोठी दुःखाची छटा आहे, काय टेन्शन आहे तुमच्याकडे नेमकं. शेठजी म्हटले, हे बघा तुला सांगून काही उपयोग नाही, तू एक काम कर, पंढरपूरचा प्रसाद घे. तो म्हटला शेठजी मला प्रसाद नको, तुम्हाला नेमकं टेन्शन काय तेवढं सांगा. अरे म्हणे तुला सांगून काय फायदा, सांगाच मला. अरे तुला सांगून काय फायदा, सांगून तर बघा. अरे म्हटलं शेटानीनं कॅशिट सांगितली, कशी कॅशिट, आतापर्यंत बाळमध्ये कोणाकडे आली नाही याच्या पुढे येणार नाही. तो म्हणे त्यात काय विशेष आहे. म्हणे हा, अरे मी अख्खं पंढरपूर फिरलो वेड्या, मला कॅशिट भेटली नाही, तुझ्याकडे आहे का. म्हणे आहे. म्हणे मग दे, तुला जेवढे पैसे पाहिजेत मी देईल, तू फक्त अमाऊंट सांग. तो गुरं चारणारा पोरगा म्हणतो, शेठजी मला पैसे नको, फुकटाचं तुम्हाला लक लागो, मला 1 रुपया नको, मी कॅशिट देतो, पण कॅशिटीचे नियम फार कडक आहेत, तेवढ्या नियमाचं तुम्हाला तंतोतंतपणे पालन करावं लागेल, त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज, मी सांगेल तसेच नियम पाळले पाहिजेत. शेठजी म्हणे तू काही सांग पण कॅशिट दे. शेठजीनं त्याला आश्वासन दिलं, तू जसे जसे नियम सांगशील मी तसे तसे याचे नियम पाळेल, पण मला कॅशिट हवी आहे. कॅशिटीचे नियम फार कडक आहे, तुम्हालाही सांगतो पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका. शेठजी म्हणे आधी कॅशिट तर दे मग नियम सांग. पोरगा म्हटला 2 मिनिटात कॅशिट आणतो. पोरगा लगेच झोपडीत गेला. एक छोटासा माठ होता, घडली म्हणतो आपण त्याला, तो माठ आणला. त्या पोराला काहीतरी मंत्र येत होता, त्यानं अशी चुटकी मारली, निंबाच्या झाडावर एक आग्यमा वाड बसलं होतं. मग वाडच्या सर्व्या माशा उठल्या, त्या घडलीत घुसल्या. यानं वरून एक फडकं बांधलं, 2-4 गाठा मारल्या, शेठजीकडे आला, असं असं हलवलं आणि शेठजीच्या कानाला लावलं, भन आवाज आला. शेठजी म्हणे शाबास, काय हुशार आहे रे. शेठजी माझं कौतुक नका करू, पहिले कॅशिटीचे नियम ऐका. म्हणे काय, कॅशिटीचा पहिला नियम आहे, ही कॅशिट माणसांना पाहता येत नाही, फक्त बायांनी पाहिजे असते. एकट्या बाईनं पाहून चालत नाही, गावातल्या सर्व बाया जमा कराव्या लागतात, मागच्या गोठ्याच्या दारं खिडक्या बंद करावे लागतात, सर्व बाया गोठ्यात जाऊ द्याव्या लागतात, बाहेरून कुलूप लावावं लागतं. 3 तासापर्यंत कुलूप उघडता कामा नये. शेठजीच्या डोक्यात पक्के नियम बसले. शेठजीनं कॅसेट घेतली, शेठजी घरी आले. बायकोनं पहिलाच प्रश्न विचारला, कॅसेट आणली का. शेठजी म्हणे आणली. मग काय जेवायला ताट, बसायला पाठ. शेठजीचा नाही तो ताट, सर्व गोष्टी व्यवस्थित. आता तुम्हाला दवंडी देण्याची गरज आहे, चला चला चला. आपल्या गावामध्ये आजपासून शिवमहापुराणाची कथा प्रारंभ होते. सर्वांनी दिंडी सोड्याकरता हजर. इकडे दवंडी देण्याची गरज आहे का. तिच्याजवळून तिच्याजवळ, तिच्याजवळून तिच्याजवळ, तिच्याजवळ, अख्ख्या गावात खबर गेली. शेठजीनं शेटाणीसाठी कॅसेट आणलेली पाहण्याकरता गावातल्या सर्व महिला सादर आमंत्रित. शेठजीनं 5 वाजता गोठा पॅक केला, सालदारांना लावून असा पॅक केला. भाऊ काय सांग, मी पाहिला होतो ना, पक्का पॅक केला शेठजीनं. 8 वाजता सर्व बाया गोठ्यात गेल्या. बा शेठजीनं बाहेरून कुलूप लावलं. नेमकं गावात कीर्तन होतं. शेठजी कीर्तनात येऊन बसले. कीर्तनकार महाराज म्हटले, शेठजी तुमचं गाव तर लय छान आहे, तुमच्या गावात बाया नाहीत. शेठजी म्हणे बाया आहेत, कॅशिटीला गेलेत. कीर्तनकाराला काय घेणं देणं, कंदील लावून येणं. त्याला वाटलं असेल काही रामायण महाभारताची कॅशिट गेले असतील बाया, त्याचं आपलं कीर्तन चालू. इकडं शेटाणी उठली. शेटाणी म्हणते, ऐका, माझ्या पतीनं फार मोठ्या कष्टानं पंढरपूरवरून कॅशिट आणलेली आहे. त्या कॅशिटीला उघडवण्याचा मान आपल्या गावातील वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध नानमाय यांना देण्यात येत आहे. अशी उठली नानमाय, पदर बिदर कोसला, केस मोकळे केले, धन 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 चालत आली. नानमाय गाठ सोडणार तेवढ्यात गावातल्या बाया म्हटल्या, नानमाय असं गाठ नका सोडू बरं, तुम्ही नाव घ्या.
आता नानमाईनं लय लंब चौडं नाव घेतलं, मी काही घेऊन दाखवत नाही ते. असं मोठं नाव घेतलं नानमाईनं. पहिली गाठ, दुसरी गाठ, थांबा थोडं मासे येतील ना इकडं. तिसरी गाठ सोडली आणि पहिला मिस कॉल नानमाईलाच दिला. कीर्तनात आरोळे आल्या. कीर्तनकार बाबा म्हणे शेठजी काय चाललंय? शेठजी म्हणे बाबा घाबरू नका, कॅशिट आता बरे रंगात आली आहे. स्त्री अट्टय वो पुरवावा लागतो, पण महादेवाचं ऐकलं नाही. परिणाम सतीमातेला देहाचा त्याग करावा लागला. काय पाप केलं होतं सतीमातेने, का म्हणून शरीराचा त्याग केला? देव जे करतो ते बऱ्या करता करतो असं म्हणा. मला हे सांगायचं आहे, प्रत्येक गोष्टी देवाची इच्छा आहे. जो होता है अच्छे के लिए होता है. सती मातेने त्रेतायुगामध्ये रामरायांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. देहाचा त्याग का केला मी ते सांगतोय. राम प्रभू वनामध्ये सीता मातेसाठी फिरतायत. रामायण ग्रंथ अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. आजच्या काळामध्ये समाजाला नवीन दिशा जर हवी असेल तर त्याकरता फक्त एकमेव पर्याय, त्याला म्हणतात रामकथा. रामायणासारखं ग्रंथ नाही. रामायण शिकवतं भावानं बहिणीशी कसं वागावं, बहिणीनं भावाशी कसं वागावं, आईनं मुलाशी कसं वागावं, मुलानं आईशी कसं वागावं, संसार उत्कृष्ट कसा करावा, हे फक्त रामायणात धडे मिळू शकतात, अन्य कुठेही नाही. भावाने भावावर किती प्रेम करावं रामकथा शिकवते. असं म्हणतात राम प्रभू ज्या वेळेला वनवासा करता निघाले, रामरायांना पहिल्याच दिवशी वनदेवी प्रसन्न झाली आणि वनदेवीनं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू तुम्ही वनामध्ये येताय, मला तुमची सेवा करायची. रामरायानं सांगितलं, वनदेवी काय सेवा करशील ग माझी? तुम्ही सांगा तुमची काय सेवा करू. प्रभू रामचंद्र म्हटले, तुझी इच्छा बोल. वनदेवी म्हणते, तुम्ही जे सांगाल ते मी सेवा करेल. वनदेवी म्हणते, प्रभू एक काम करते ना, तुम्ही वल्कल धारण केले, तुमच्या पायामध्ये पादत्राणे नाहीत, तुम्ही ज्या ज्या रस्त्याने जाणार आहात अरण्यामध्ये, मी त्या रस्त्यातले काटे साफ करते. प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर आहे, ऐका. वनदेवीला प्रभू रामचंद्र सांगतात, वनदेवी मी ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याचे काटे नको साफ करू. म्हटले मग? मी ज्या रस्त्यानं जाईल त्या रस्त्याच्या मागचे काटे साफ कर. का बरं? कशासाठी? तुम्ही गेल्यानंतर मागचे काटे का म्हणून साफ करू? त्यावेळेला प्रभू रामचंद्र वनदेवीला सांगतात, अगं वनदेवी मला माहिती आहे, मी अरण्यात गेलोय वनवासा करता, पण खरा वनवास मला नाही, माझ्या लहान भावाला भरताला आहे. मी गेल्यानंतर या रस्त्यानं माझा लहान भाऊ भरत मला शोधण्याकरता येईल. वनदेवी म्हणते, असं का? तुमच्या लहान भावाला काटे मुडू नये म्हणून तुम्ही रस्ता साफ करायला सांगतात? तसं नाही. तो इतका वज्रदेही आहे, त्याच्या छातीवर इंद्राचं वज्र सुद्धा काम करू शकत नाही, इतका वज्रदेही माझा भाऊ भरत. भरताच्या नावावरून या देशाला नाव पडलंय भारत. भारताचा इतिहास कमी नव्हता, खरा वनवास भरतानं भोगला. भरतासारखा भाऊ पुन्हा जन्माला येणं शक्य नाही. भरत भरतच होता. प्रभू रामचंद्र सांगतात, अगं वनदेवी त्याला काटे काय करू शकतील, पण मी या काट्यांवरून चालत गेलो असं जर त्याला कळालं तर त्याचं जे मन दुखेल ना ते माझ्याकडनं बघितलं जाणार नाही, मला सहन होणार नाही. म्हणून माझ्या भावाला कळू नये की मी या रस्त्याने चालत गेलो, मला काटे मुडले असं माझ्या भावाला समजू नये, म्हणून या रस्त्यावरचे काटे साफ करून टाक. ही रामकथा शिकवते भावाने भावाशी कसं वागावं. आता भाऊ भावासाठी 1.5 फूट जमिनीवरून सुद्धा बोलत नाही 10-10, 5-5 वर्ष. हे भावा भावाचं प्रेम आहे. आज खऱ्या अर्थानं रामायण आपल्याला शिकवू शकतंय. राम प्रभू जेव्हा सीता मातेसाठी फिरू लागले वनामध्ये, लतांना विचारतात, वेलींना विचारतात, वृक्षांना विचारतात, कोणी माझी जानकी पाहिली का, कोणी माझी सीता पाहिली का. रामराय सीता मातेसाठी रडत असताना सती मातेला असं वाटलं की यांना देव म्हटलं जातं, देवादिदेव महादेव सुद्धा यांचं भजन करतात आणि हे तर बायको करता रडतात, काय यांची लीला आहे, असं कसं जीवन आहे, हे देव असू शकत नाही, यांची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून सती मातेने महादेवाला न विचारता जसंच्या तसं सीता मातेचं रूप घेतलं आणि अरण्यामध्ये जे रामराय सतीमाते सीता मातेसाठी रडत होते, त्यांनी सती माता पाहिली आणि हात जोडले, माते या, मला तुमच्या चरण स्पर्श करू द्या. सती मातेचा अहंकार नष्ट झाला. सती माता म्हणते, अरे मी रामरायांना ओळखू शकली नाही, यांना सीतेतलं आणि माझ्यातलं अंतर लगेच कळालं, हे महान आहे. सती माता शरण आली.
पण जेव्हा कैलास पर्वतावर सती माता आल्या, भोलेनाथाने सुद्धा सती मातेचं दर्शन घेतलं. का? भोलेनाथ सांगतात, सती एकदा जी आई झाली ती आई नंतर बाई होत नसते. आई ती आईच असते. सीता माता माझी आई आहे. तू माझ्या आईचं रूप घेतलं. आजपासनं तसं पत्नीचे 4 रूप आहेत. शयनेषु रंभा, भुज्येषु माता, कार्येषु मंत्री, सेव्या तू दासी. सेवा करताना पत्नी दाशी सारखी असली पाहिजे. भुज्येषु माता, जेवण करताना आपली बायको आपल्याला आईसारखी दिसली पाहिजे. शयनेषु रंभा, आणि एखादी कार्य करत असताना आपली पत्नी आपल्याला मंत्र्यासारखा सल्ला देणारी असली पाहिजे. बाईचे 4 रूप आहेत. सती माता ज्या वेळेला महादेवाला म्हणते, महादेव माझ्याकडनं चुकी झाली. महादेव म्हटले, जमणार नाही. तुम्ही ज्या शरीराने सीता मातेचं शरीर धारण केलंय तो देव माझ्यासाठी काही कामाचा नाही. म्हणून सती मातेनं लीला केली आणि यज्ञकुंडामध्ये आपलं शरीर समर्पित केलं. काल सती कोण झालं होतं? बोट वर करा बरं. सतीचं पार्ट कोणी घेतलं होतं? सतीचं पार्ट कोणी घेतलं होतं? कुठे ती पोरगी आहे का? ये बेटा इकडे. मी लय पाठ घेणारे पाहिले. या लेकरासाठी एकदा टाळी वाजवा बरं. एक क्षण मी सुद्धा घाबरलो होतो. मी सुद्धा विचार केला होता. तिने जेव्हा ते अंग टाकलं ना धर्मदादा, मी म्हटलं बाई काय झालं, काय नेमकं हिला? खरंच तर तसं काही झालं नाही ना. हे खरंच तर बेशुद्ध. हे बेटा सीताराम, खूप चांगला रोल तिने काल केला. हे अभिनय करण्याकरता सुद्धा भाग्य लागत असतं. अरे आपण खरे राम होऊ शकत नाही, पण रामाचं पात्र होऊन एक दिवस तरी राम होऊ शकतो ना. शिवा काशीत खरे शिवाजी महाराज होऊ शकत नव्हता. जेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं, रे शिवा माझं रूप घेतलं की तुला मरावं लागणार आहे, तो म्हणतो 100 दिवस मला शेडी मेंढी सारखा जगण्यापेक्षा 1 दिवस शिवाजी महाराज होऊन जगायचंय. जीव गेला तरी चालेल. शिवाकाशीत काही तासाकरता शिवाकाशीत ज्याला जीवनाचं बलिदान दिलं, त्या पात्रातले काही घटक आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. हे जे शंकर, हे जे बनतात ना, हे सर्व लोक, याच्यासाठी सुद्धा भाग्य लागत असतं. म्हणून सती मातेने आपल्या देहाचा त्याग केला. सती माता महादेवाला सोडून गेल्यात आणि सती मातेचं शरीर महादेवानं आपल्या खांद्यावर घेतलं. महादेव त्रिभुवनामध्ये फिरू लागलेत आणि महादेव फिरत असताना शेवटी शरीर आहे तो विटाळ आहे. देवाचं असू दे की तुमचं असू दे की माझं असू दे, येथे नाही उरू आले अवतार. राम गेले कृष्ण गेले त्या विना का जग राहिले. इथून एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. हे शरीर हे घाणेरडं आहे. परमात्म्याचे उपकार आहेत की देवाने याच्यावर एक चांबडी नावाचं आवरण दिलंय, नाही तर तुमचं माझं शरीर खाटक्याचं दुकान दिसलं असतं. देवाचे किती मोठे उपकार आहेत. इतकं सुंदर बनवलं ना त्यानं, बाप रे बाप, इतकं सुंदर बनवलं देवाने. हेच नाही, तुम्ही त्या देवाबद्दल कल्पना नाही करू शकत. देवानं दिलं ते देवानंच दिलंय. त्याने जर कलर थोडा सावळा दिला ना, किती फिरून लवली लावा. फिरून लवलीस ना, हा काय असतं ते? हा फॅरन लवली. मी फिरून लवली म्हणलं. मायबाप किती 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 तुम्ही याला सजवा. हे आहे ते आहेच. इथे जवळ यशवंता त्या कमळगावकर नावाचे कीर्तनकार आहेत. मी त्यांचं कीर्तन ऐकलं. खरं खोटं देव जाणे, बा त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणे फॅरन लवली काय असते. ते म्हटले अमेरिकेतल्या बायांचं शेंबूड असतं. अरे काय खतरनाक. लावाल का उद्यापासनं? अरे ते अशा अशा पावडर, अशा अशा क्रीमा निघाल्या. तो आमचा सोनू आहे ना, तो झाकी बनवून आला. त्याच्याकडे कसाही माणूस देतो, गोराच बनवून देतो. मागे मागे त्यानं माझ्यासाठी सुद्धा क्रीम आणली होती. बोले महाराजी गुरुजी ये लगाया करो आप भी. म्हणलं बापा राहू दे, जे आहे तेच बरं आहे. सांगण्याचा उद्देश शरीर नश्वर आहे, याच्यात चांगलं काहीच नाही. दुर्गंधीचं ठार आहे, रोगाचं भंडार आहे.
याला 9 दरवाज्यात कुठल्याच दरवाज्यातनं चांगलं मटेरियल बाहेर येत नाही, घाणच आहे याच्यामध्ये. याला किती सजवा, काय नाही, हे सोबत येणार नाही, इथं टाकून जायचं. हो, म्हणून सतीमातेच्या शरीराचा दुर्गंध येऊ लागला. सर्व देव लोक नारायणाकडे गेले. क्षीरसागरामध्ये नारायणाला सांगितलं, प्रभू या सतीमातेच्या देहाचं करायचं काय? महादेव शुद्धीवर नाहीत, महादेव भानावर नाहीत. भगवान नारायणाने हातातल्या सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. सुदर्शन चक्र गेलं आणि सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे 12 तुकडे केलेत. किती? 12. हे 12 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग तयार झालेत. हे 12 ज्योतिर्लिंग, त्यातले 2 तुकडे आपल्या जवळ पडलेत. एक इकडे बाजूला कृष्णेश्वरावर पडलंय आणि एक त्र्यंबकराज. या दोघी ज्योतिर्लिंगांची कथा उद्या सांगतो तुम्हाला कथेत. उद्या महादेवाचं लग्न आहे, त्याआधी या दोघी ज्योतिर्लिंग कसे स्थापित झाले. तसं तर 12च्या 12 ज्योतिर्लिंग सांगितले पाहिजेत, पण वेळेचा अभाव आहे. किती प्रयत्न केला तर मी 9 वाजता स्टेजवर येतो, तरी मी रोज 12 वाजवतोय घड्याळाचे. नाही, तुमचे वाजवणे इतकी माझ्यात ताकद नाही, मी घड्याळाचेच म्हटलो. रोज 12 वाजतात. हे 12 तुकडे सतीमातेचे. बरं, अजून एक कथा सांगितली जाते, ऐका. देवी भागवत नावाची एक कथा आहे. भागवत वेगळं, देवी भागवत वेगळं. देवी भागवतामध्ये अशी कथा येते की सतीमातेच्या शरीराचे 51 तुकडे केलेत सुदर्शनाने, आणि 51 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे तिथे 51 शक्तिपीठ तयार झालेत. 51 शक्तिपीठ. त्यातले 3.5 महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची लक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, आणि अर्ध शक्तिपीठ आहे जिथे लोक आता पायी चालले, नाचत कुदत. सर्व रंगाचे लोक चालले देवीकडे, हौशे नवशे गौशे. जाणाऱ्यांची मजाच वेगळी आहे. मायबाप, 12 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे 12 ज्योतिर्लिंग तयार झालेत. परमात्म्याने येण्याच्या आधी सती मातेला. बरं, शिवमहापुराणातली कथा अशी येते, एक कामाख्या नावाचं मंदिर आहे. कामाख्या, आता लय फेमस झालं बघ कामाख्या. ज्याला मंत्री व्हायचं असेल, ज्याला आमदार व्हायचं असेल, त्यानं कामाख्याला जायचं. गुवाहाटी, गुवाहाटी म्हणजेच कामाख्या, एकच आहे ते. शिंदेजींमुळे खूप प्रसिद्ध झालं सध्या. हे कामाख्या मंदिर विज्ञानाला चॅलेंजेस आहेत. विज्ञान फिकं या कामाख्या मंदिराच्या समोर. आम्हाला विचारा, आषाढ महिन्यामध्ये आम्ही एवढे कोरोनाचे 2 वर्ष जर सोडले तर 11 वर्षापासून जातो मी. 6 दिवसाची साधना असते. देश विदेशातून लोक येतात. विज्ञानाला चॅलेंज आहे. भगवतीच्या मायांगाचं मंदिर आहे. पूर्ण मूर्ती नाही तिथं, भगवंत येवनीचं मंदिर आहे. आषाढ महिन्यामध्ये 4 दिवस मंदिर बंद राहतं, कोणाला प्रवेश नसतो. 5व्या दिवशी जेव्हा मंदिर उघडलं जातं, पूर्ण गाभारा रक्ताने भरलेला असतो. हे मी कुठं वाचलेलं नाही, हे डोळ्याने पाहिलंय माझ्या. विज्ञानाला चॅलेंज आहे हा. सांगण्याचा उद्देश असा आहे की वीरभद्राला सांगून दक्ष प्रजापतीचं शिरकलम केलं महादेवाने. शेवटी सर्व देव लोक शरण आलेत. दक्ष प्रजापतीने भगवंताची स्तुती केली. महादेव लवकर प्रसन्न झाले, कारण माझ्याकडे टाइम कमी आणि महादेवाकडेही कमी होता. महादेव प्रसन्न झाले आणि महादेवाची स्तुती केली बोकडाच्या आवाजात. आजही काही काही लोक बोकडाचा आवाज काढतात महादेवाच्या मंदिरात गेले तर. त्या आवाजात स्तुती केली कोणी? दक्ष प्रजापतीने. आणि मग ते बोकडाचं मुंडकं लावलं आणि तो यज्ञ नारायण भगवंत पूर्ण करून घेतला भगवंताकडून. दक्ष प्रजापतीने भगवंताची स्तुती केली, भगवंताच्या शिवलिंगाचं पूजन केलं, भगवंतावर बिल्वपत्र वाहिलं.
भगवंतावर क्षमीपत्र वाहिलं, भगवंताला भस्म लावलं, जटाजूट काढल्यात, भगवंताची सेवा केली. भगवंतावर परमात्म्याच्या पिंडीवर सध्याच्या उसाचा रस, गाईचं दूध, गाईचंच असावं. परवा आपल्याला सकाळी रुद्राभिषेक करायचा, मी त्याही सूचना देणार आहे तुम्हाला कथेच्या शेवटी. या सर्व गोष्टी भगवंताला अतिप्रिय आहेत आणि सर्वात प्रिय जर काय असेल तर सनत कुमाराने भगवान श्री नंदीश्वराने 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलं की महाराज, दक्ष प्रजापतीने जी सर्व पूजा केली, या पूजेमध्ये भस्म कसा आहे? लक्षात येतं आमचं भस्म सुद्धा जातो. तो देवाला का प्रिय आहे? देवाला रुद्राक्ष का आवडतो? रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली? तर रुद्राक्षाच्या निर्मितीची कथा भगवान नंदीश्वर सनत कुमारांना सांगतात. मानवाच्या जनकल्याणासाठी, मानवाचं दुःख हरण करण्यासाठी प्रत्येक देवाने काही ना काही दिलंय. जसं की आपण भगवंताला प्रिय व्हायचं असेल, भगवान कन्हैयाला असेल, भगवान विष्णू परमात्म्याला असेल तर गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. काही लोकांनी आज केली, एकादशीचा उपवास उद्या करायचा आहे. संभ्रमात आहे, जरा काहीतरी गडबड झाली तिथीची, उद्याची एकादशी पकडायची उपवासासाठी. तसं महादेवाला ज्याने रुद्राक्ष धारण केला तो महादेवाला महादेवाच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. पण रुद्राक्षात प्रकार आहेत, एक भद्राक्ष आणि एक रुद्राक्ष आहे, तो ओळखता आला पाहिजे. रुद्राक्षात प्रकार आहेत, 4 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. मध्यम, कनिष्ठ आणि उत्तम, अजून 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. रुद्राक्षाला 14 मुख असतात. पण हे सर्व निर्माण कसे झाले? तर एकदा साक्षात ब्रह्माजी कैलास पर्वतावर आले आणि ब्रह्माजींनी महादेवाची स्तुती केली. महादेवांना सांगितलं, महादेव, तुमच्या आज्ञेने, तुमच्या आशीर्वादाने मी या सृष्टीची निर्मिती केली, जनमानसाची निर्मिती केली. या मृत्यूलोकामध्ये अव्यास ज्याला आहे त्याला मानव असं म्हणतात. या मानवाच्या कल्याणाकरता तुम्ही काहीतरी करावं, या मानवाच्या उद्धारासाठी तुम्ही काहीतरी आशीर्वाद म्हणून द्यावं, अशी आमची इच्छा आहे. मग पार्वतीने सुद्धा महादेवांना सांगितलं की भगवन, हे सर्व जीव तुमची संतान आहे, हे तुमच्या आशीर्वादाने जगतात, म्हणून यांच्या उद्धारासाठी, यांना भक्तीमध्ये प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी तुमचा आशीर्वाद रूपी द्या. महादेवाने दोघांचं ऐकलं, ब्रह्माजींचं ऐकलं आणि मग पार्वतीचं ऐकलं आणि महादेव ध्यानस्थ बसलेत. 1000 वर्ष महादेव ध्यानस्थ राहिलेत. 1000 वर्षामध्ये महादेवाच्या डोळ्यामध्ये तेज निर्माण झालं आणि 1000 वर्षानंतर पुन्हा ब्रह्माजी, महाविष्णू आणि मा पार्वतीने भगवंताची स्तुती केली. महादेवाने जसे डोळे उघडले तसे महादेवाच्या नेत्रातून अश्रू बाहेर पडलेत, आसू बाहेर आलेत. आसू 2 प्रकारचे असतात, एक आनंदाचे आसू असतात आणि एक दुःखाचे आसू असतात. आनंदाचे अश्रू लोकांना दाखवा, दुःखाचे अश्रू कोणाला दाखवू नका, कारण हे जग चांगलं नाही. हे जग असं आहे, हे जग तुमच्याकडून रडणं ऐकतं आणि हसून सांगतं. किती जवळच्या माणसाला सांगा, तुमची वेळ बदलली की जवळचा माणूस सुद्धा तुमची टिंगल उडवेल. कोणाचे संबंध टिकून राहत नाही. म्हणून तुमच्या मनात काही असेल तर एखादी वेळेस देवाला सांगा, दगडाला सांगा, पण माणसाला सांगू नका. मोहम्मद रफीचं एक जुनं गाणं आहे. लोक म्हणतील बाबाला गाणे पण माहिती आहेत. मोहम्मद रफीचं जुनं गाणं आहे, आंसू आंख की दहलीज पे आया न करो, अपने हालात जमाने को बताया न करो, लोग मुट्ठी में नमक लेके फिरा करते हैं, जख्म अपने दुनिया को दिखाया न करो. या जगामध्ये कोणी कोणाचं नाही दादा. कशा करता असं बाहेर आणता तुम्ही? काय नाही, कोणी तुमचं वाली नाही या जगामध्ये. किती कोणाला मदत करा. त्या गाण्यातलं जुनं शेवटचं कडवं होतं. मोहम्मद रफी म्हणतात, आज की रात का पैगाम यही है यारो, कोई गिर जाए तो भूल से उठाया न करो, उस दिन उठाया था महात्मा गांधी ने पाकिस्तान को, तो आज हमारे सीने पे बैठा, इसलिए कोई गिर जाए तो भूल से उठाया न करो. दादा, महादेवानं जसे डोळे उघडवलेत, डोळ्यातनं अश्रूच्या धारी बाहेर पडल्यात. उजव्या डोळ्यातून जी अश्रूची धार बाहेर पडली ती उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूची डाव्या बाजूला दोघी ठिकाणी झाडं उगलेत. डाव्या बाजूला
जे अश्रू पडलेत त्यातनं भद्राक्षाची निर्मिती झाली आणि उजव्या बाजूला जे अश्रू बाहेर पडलेत त्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली. हे झाड उगल्यानंतर स्वतः महादेवाने या झाडांचं संगोपन केलं. महादेवाने वृक्ष वाचवलेत. वृक्ष वाचले पाहिजेत. वृक्षवल्ली अमहासोयरे वनचरे. झाडं लावा जीवनामध्ये, झाडांना जीव लावा, झाडं कामी येतील तुम्हाला. झाडे लावा, झाडे जगवा. हे म्हणणं बी चुकीचं आहे. एकानं असंच कीर्तनात ऐकलं, झाडे लावा झाडे जगवा. घडी गेला 2 एकर झाडे लावले, त्याला पोलिसांनी पकडून नेलं. त्यानं झाडं कायचे लावले? गांजाची. अरे अवघड आहे हो. झाडे, एक तरी झाड लावा. झाड नका लावू पण कापू नका. काबरं लावा एक झाड. तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवायला कामी येईन ना, तेवढे तर लावून ठेवा. वृक्षा प्रभूंनी स्वतः महादेवाने त्या झाडांचं संगोपन केलं, त्याचं बीजारोपण केलं आणि त्या झाडांचे काही रोप परमात्म्याने गौंड देशामध्ये जाऊन लावलेत, मथुरेला जाऊन लावलेत, अयोध्येत जाऊन लावलेत. भगवंताचा अतिप्रिय भक्त आहे रावण, त्या रावणाला जबाबदारी दिली, त्याच्या लंकेत जाऊन झाडं लावलेत. रावणावर विशेष प्रेम होतं महादेवाचं. रावणासारखा भक्त नाही बरं या जगामध्ये. लोक रावणाला वाईट म्हणतात. रावण म्हणजे रावणच. रावणाची बरोबरी कोणालाच येणार नाही. तरी लोक रावणाला वाईट म्हणतात. का बरं वाईट म्हणतात? रावणाला का बरं वाईट म्हणतात? सर्वजण एकच कारण सांगतील त्याचं. का बरं? थांबा राधेश्यामजी, का बरं वाईट म्हणतात? बोलसान का आमच्याकडे लहान लहान लेकरं बोलायला लागले. रावणाला वाईट का बरं म्हणतात? बरं जाऊ द्या, तुम्ही नाही सांगणार. पुरुष मंडळी तुम्ही सांगा, रावणाला वाईट का बरं म्हणतात? सीता चोरून नेली म्हणून. का बरं वाईट म्हणतात रावणाला? सीता चोरून. तुम्ही बघायला होते का? नाही, खरं सांगा, तुम्ही बघायला होते? कस काय सीता चोरून नेली होती बरं रावणाने? शक्य आहे का ते? रावणाकडून सीता चोरून नेणं शक्य आहे का? बरं तुम्हीच सांगा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो छोटीशी, अर्ध्या मिनिटात. सीतेच्या बापाचं नाव जनक. जनकाची नगरी मिथिला. जनकाच्या मुलीचं नाव जानकी, म्हणजे सीता. सीता लग्नासारखी झाली. जनकानं बायोडाटा लिहिला. बायोडाटा टाकेल होतं, ज्याला 35 लाख रुपये पॅकेज असेल त्याला माझी पोरगी देणार. असं का? जो हा धनुष्यबाण उचलणार सीता त्याला वरमाला घालणार. तिथं मोठे मोठे राजे राजकुमार सर्व आले ना सीतामातेला घेण्याकरता. तुम्ही सर्वांनी रामायण पाहिलंय. तिथे रावण पण आला होता, माहिती आहे ना तुम्हाला? रावणानं प्रयत्न केला. रावणानं असा धनुष्यबाण उचलला, असा वर नेला, पण तो रावण खाली पडला आणि धनुष्यबाण त्याच्या छातीवर पडला. रावणाचे डोळे पांढरे झाले, तोंडातनं फेस येऊ लागला. रावण तडफडतोय, रावण मरून जाईल असं लक्षात आलं. सीता म्हटली माझ्या लग्नात विघ्न येईल, हा जर मेला तर लग्न राहून जाईल. सीता पडत पडत आली. सीतेने 2च बोटात धनुष्यबाण उचलला आणि जागेवर ठेवला. उत्तर तुम्ही द्या, मला घाबरू नका. जो धनुष्यबाण रावणाला पूर्ण ताकदीनं उचलता आला नाही, तो सीतेनं 2 बोटात उचलला. ताकद सीतेत जास्त का रावणात जास्त? सीतेत. कस काय चोरून नेली रावणाने? एकच उंदळा मग टाकते ती रावणले. कसं शक्य आहे हो? बरं चला या साहेब, तुम्ही म्हणता म्हणून चोरून नेली, पण यातून एक बोध घ्या. काय? अरे रावणाला 10 तोंड होते. 10 डोळे किती होते? 20. अरे 10 तोंड आणि 20 डोळे. एका बाईकडे वाकड्या नजरेने पाहिलं, 10 तोंड पण तुटले आणि 20 डोळे पण फुटले. तुमचं 1 तोंड 2 डोळे लागतात कुठं? नजर चांगली ठेवा. नजरेत वासना नसावी, नजरेत रावण म्हणजे रावण. रावणासारखा प्रकांड पंडित नाही, रावणासारखा विद्वान नाही.
रावणानं जी महादेवाची भक्ती केली, बाप रे बाप, महादेवाला कमळाचं फुल वाहत होता रावण, एक फुल कमी पडलं, एक. काय केलं असेल त्यानं? अरे आपलं मुंडकं कापलं आणि शिरकमल महादेवावर वाहून दिलं. आपल्या गत आहे. चुलीवर दूध असू द्या, आमची मावशी देवदूतांना बसू द्या, देवदूत असले चूल, जर समजा घरात अचानक कुत्र घुसलं, देवदूता धुता गणपती मारीन फेकते आमची मावशी. आणि रावण हे फक्त ऐकून घ्यायचं, जास्त विचार करायच्या भानगडीत नाही पडायचं. रावण म्हणजे रावण. रावणाकडे दिले काही झाडं महादेवानं, सांगितलंय लंकेत जाऊन या झाडांना राव. मलाईगिरी पर्वतावर चंदनाच्या साक्षीने महादेवाने काही झाडं लावलेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये परमात्म्यानं झाडे लावलेत. काशीला परमात्म्यानं झाडे लावलेत गंगाच्या तीरावर. काशीतल्या रुद्राक्षांना पूर्वी फार महत्व होतं. आता रुद्राक्ष दोन प्रकारचे विशेष फेमस आहेत, एक इंडोनेशियाचे आणि एक नेपाळचे. आता दोन ठिकाणची प्रजाती अधिक आहे मार्केटमध्ये रुद्राक्षाची, नेपाळची आणि इंडोनेशियाची. पण पूर्वी काशीच्या रुद्राक्षांना फार मोठं महत्व होतं. कारण काय, काशीचे साक्षात भोलेनाथ काशीत बसले होते. भोलेनाथ काशीमध्ये आले सासरवाडी सोडून. सांगेन मी पुढे कथा तुम्हाला. काशी नगरी सारखी नगरी नाही. कोण कोण गेलाय काशीला? बोट वर करा बरं, हात वर करा. काशीला कोण कोण गेलाय? साहेब तुम्ही गेले नाही, गेलं पाहिजे. बरं कोणाकोणाला जायचं आहे? पैसे लागणार नाही. बघा काय बाया चॅप्टर आहे. आता हात वर केले. पहिले असं वाटलं पैसे घेतो की काय. कोणाकोणाला जायचं काशीला? ज्याला जायचं त्यानं दोन्ही हात वर करा. ज्याला नाही, पैसे लागणार नाही, बिलकुल फुकाट नेतो, फुकाट. ज्याला यायचं त्यानं हात वर करा. पुरुष मंडळी कोणाकोणाला यायचं? म्हणजे ज्यांनी हात वर केला ना त्यांचा महादेव बाप लागतो, बाकीच्यांचा काका चुलता पण लागत नाही. ज्याला ज्याला चलायचं ना त्यानं माझ्या सोबत चला. शरीराने नाही, आपण मनाने जाऊया काशीला. चालायचं ना मोठ्या आनंदानं. ज्याला नाचून चालायचं ते नाचून जाते, ज्याला बसल्या बसल्या जायचं ते बसून जाते, ज्याला ट्रेनने जायचं तो ट्रेनने जाईल. चालायचं, चला मग. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आया. हरि बोल. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आई हूँ. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आई हूँ. मैं काशी नगरी आया 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 हूँ. मेरे भोले ओ बम भोले मैं काशी नगरी आया हूँ. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आया हूँ. तेरे काशी में मुक्ति है. सुना
बाकीचे नुसते ना गुडघे दुखतात म्हणून उभे राहिले, पण असं नाही. जरी गजानन महाराजांना मागचे लोक दिसत नसले ना तरी देवाला दिसतात. जे बसलेल्यांशी काही घेणं देणं नाही, पण जे उभे जे नाचत नसतील ना, जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. सुना सुना है हमारे भोले, तेरे काशी में गंगा है. सुना है हमारे भोले, तेरे काशी में गंगा है. तेरी काशी में गंगा है, उसी गंगा को जाने को मैं काशी नगर आया. मेरे काशी में मंदिर है, उसी मंदिर में पूजा मैं काशी नगरिया. तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरिया.
तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी आया हूँ। तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी खाली बसतायचं काय घ्यायला आता? डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आई हूँ। सुना है हमने वो भोले तेरी काशी में मुक्ति है, उसी मुक्ति को पाने को मैं काशी नगरी आया। अत्यंत गोड आहे काशी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कोरोनाच्या आधी माझ्या जीवनात मी 3 लोकांवर माझी श्रद्धा आहे. पहिली श्रद्धा आहे माझी देवावर, दुसरी श्रद्धा आहे माझी संतांवर, आणि तिसरी श्रद्धा आहे माझी सैनिकांवर. माझ्या आयुष्यात मी सैनिकांवर खूप प्रेम केलं आणि आजही करतो. तर पुलवाम्याच्या घटनेमध्ये जे जवान शहीद झालेत यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, तसं शूरानं सद्गतीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शूर दोहीकडे भला. साधू आणि सैनिक हे बरोबर आहेत. सैनिक हा बाहेरचे दुश्मन आतमध्ये येऊ देत नाही आणि साधू आतमध्ये दुश्मन तयार होऊ देत नाही. त्या सैनिकांना मुक्ती मिळावी म्हणून मी काशीला कथा करायचं ठरवलं. बरं, मला संकल्प करताना मला जरा डोकं कमी आहे. विदेशातले लोक भजन करत होते गंगाजीत, नावेमध्ये भजन करतात. तुमच्या धर्मराज पाटील आम्ही गेलो, त्यांनी पाहिलं किती नावं असतात गंगाजीमध्ये. ते लोक भजन करत होते. मी म्हटलं, हे लोक जर भजन करतात, आपण कथा का नाही करू शकत? मी गंगाजीचं जल हातात घेतलं आणि काशी विश्वनाथाच्या कळसाकडे पाहिलं, म्हटलो की मी गंगाजीत बसून कथा करेन. बजेट काढला, 5.5-6 लाख रुपये नावेचा खर्च होता, जहाजचा. घरी आलो, म्हटलं बा एवढा खर्च आपल्या बापाकडून शक्य नाही. तुम्हाला असं वाटलं मी हिंदी बोलणार, मुझे हिंदी भी आती, थोडी थोडी आती, वो भी अलपट्या खाती. मराठी मला हिंदी बोलता येते, पण माझं विशेष मराठीवर प्रेम आहे. दोघे आपले पाहुणे जे आले आहेत ना, दोघांची म्हणजे मला आधीच सांगितलं होतं की ते पण बोलले होते की महाराज मी लगेच जाणार आहे बरं का, मला जायचं आहे. पण आता त्यांना कसं झालं सांगू का, ते ना जाऊ शकत ना थांबू शकत असं झालं त्यांना. विचारा त्यांना, गोष्ट खोटी असेल. ही कथेची जादू आहे, माझं काही नाही. हे मी तर एक ते गाड्याखालचं टिंब असतं ना, तसं आहे आपलं. मी तर बोलविता बोलवणारा कोणीतरी बोलवणारा दुसरं कोणीतरी. घरी आलो, जळगाव जिल्ह्यातले मी सर्व आमदार पकडले. सर्वांना सांगितलं अशी कथा करायची. फोनवर गेलो, कोणाच्या घरी नाही. जळगाव जिल्ह्यातल्या 7 आमदारांनी खर्च केला. काशीला 150 लोकांना घेऊन गेलो. लोक मेल्यानंतर स्वर्ग बघतात, मी 150 लोकांना जिवंतपणे स्वर्ग दाखवून आणला. गंगाजीच्या पाण्यामध्ये मोठी जहाजमध्येच आम्ही कथेचं व्यासपीठ लावलं. साऊंड सिस्टीम जहाजमध्येच, ऐकायला बसणारे जहाजमध्ये. सुजित महाराज होते त्या कथेला, लालाजी पण होते का. गंगाजीच्या त्या 84 घाट आहेत, त्या घाटांवर 23 किलोमीटरचा एरिया आहे. ती जहाज चालायची आणि आम्ही कथा करायचो. माझ्या आयुष्यात मला इतका आनंद कथा करण्याकरता कुठेच मिळाला नाही जो काशीत मिळाला.
माझी अजून इच्छा आहे की कथा करू तिथे एकदा, पण अजून नाही, बघूया 2-4 वर्षांनी, पण इच्छा आहे माझी. असली बनवली सध्या काशी. मी जुनी काशी पण पाहिली ना आताची काशी पण पाहिली. बुलडोजर वालो बाबा का कमाल आहे हो, बाप रे बाप. मोदीजींनी खूप चांगलं कार्य केलं. मोदीजी नंतर जर कार्य कोणाचं वाखाणण्याजोग असेल तर ते योगीजींचं कार्य आहे. असली बनवली काशी, वा. पूर्वी गल्ली बोळानं एकट्या माणसाला चालता येत नव्हतं, आता डायरेक्ट उतरा, नावेतून उतरा, मंदिरातच जा. असली बनवली काशी. तरी लोक म्हणतात मोदीने काय तुनगर बांडा का चढायला पाहिजे होता. काय चुकीचं आहे ना. अरे मी तो चांगल्याला चांगलं म्हणा. इथे पक्ष भिक्ष काय घेणं देणं नाही. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याकरता सुद्धा चांगलं असावं लागतं. कोणी कोणाला चांगलं नाही म्हणू शकत. लोक म्हणतात ते 15 लाख काही आलेच नाही आणि चांगले दिवस आज येणार नाहीत. चांगले दिवस यावे या देशात असं जर वाटत असेल तर आकडा टाकून लाईन वापरणी बंद केली पाहिजे. चांगलं व्हावं या देशाचं असं वाटत असेल तर 2 रुपये किलोचं धान्य खाणं बंद केलं पाहिजे. चांगलं व्हावं या देशाचं असं वाटत असेल तर पैसे घेऊन मत देणं बंद केलं पाहिजे. या देशाचं भलंच झालं समजा. मुद्दा असं काशीवरनं गेलं ते. माफ करा, काशी अत्यंत गोड क्षेत्र आहे. फिरा, जीवनामध्ये तीर्थाटन करा. मी कालही बोलणार होतो, आज पुन्हा सांगेल. येणाऱ्या 23 मे पासून ते 29 मे पर्यंत आमची एक छोटीशी यात्रा जाणार आहे 100 लोकांची वृंदावनला. नुसतं वृंदावन नाही, मथुरा, गोवर्धन, बरसाना, निधिवन, कुंजवन, आग्रा, ताजमहल, लाल किल्ला असेल नसेल काय त्या परिसरामध्ये. 7 दिवसाची यात्रा आहे. काही मोजके सीटं खाली आहेत. ज्यांना कोणाला यायचं त्याने आमच्या लालाजींशी किंवा सुजित महाराजांशी संपर्क साधा. अत्यंत चांगले क्षेत्र आहेत. वृंदावन म्हणजे मृत्यू लोकातलं स्वर्ग आहे. वृंदावनात असे मंदिर आहेत की तुम्ही कल्पना नाही करू शकत. खरं प्रेम देवावर कसं करावं एकदा वृंदावनात जाऊन शिका. कणकणी निरादिनी जमुना मातेच्या तीरावर सुंदर सुंदर स्त्रिया केस मोकळे करून देवासाठी आजही रडताना दिसतात. वृंदावनामध्ये एक आश्रम आहे. आश्रमाचं नाव आहे टटिया स्थान. तो आश्रम जवळजवळ 35 ते 40 एकर मध्ये आहे. त्या आश्रमात आधुनिक वस्तू कोणतीच नाही. म्हणजे विहीर आहे पण मोटर नाही, हाताने पाणी काढावं लागतं. देवाचा शृंगार सुद्धा दिव्यामध्येच होतो. स्वयंपाक सुद्धा चुलीतच होतो. तिथल्या झाडांना जर खरचटलं तर साधू लोकांना त्रास होतो. टटिया स्थान, जिथं देव राहिले. वृंदावनात एक मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे प्रेम मंदिर. ज्याने पाहिलं त्याला विचारा. किती मोठा अर्थतज्ञ न्या, तो सांगू शकत नाही प्रेम मंदिरचं कोटेशन. अंदाजाने सुद्धा नाही. 1000 ताजमहल आणि एक प्रेम मंदिर बरोबर आहे. जगाच्या पट्यावर वृंदावनासारखं मंदिर नाही. अत्यंत गोड स्थान आहे. मथुरेपासून एक 16 किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे. ठिकाणाचं नाव आहे रमण रेती. गुरु शरणानंदजी महाराजांनी स्थापित केली आहे रमण रेती. तिथं रेतीत लोक लोळतात गेल्यानंतर. नास्तिकातला नास्तिक माणूस जाऊ द्या, तो पण त्या रेतीत लोळला. तो म्हणतो नाही या जगात देव आहे, असा भाव आहे त्या मातीत. वृंदावनात एक वन आहे, वनाचं नाव आहे निधिवन. आजही त्या निधिवनात राधा राणी येते. हे सर्व काय सांगतोय तुम्हाला. ज्यांना कोणाला यायचं असेल अवश्य चला. फक्त इथून जळगाव येण्याची जबाबदारी तुमची. पुढून रेल्वेचं रिझर्वेशन असेल. राहण्याकरता AC रूम मिळतील, कारण उन्हाळा आहे त्या वेळेला. राहण्याकरता AC रूम मिळेल. फिरण्याकरता लक्झरी असेल. जेवण सुद्धा खानदेशी मिळेल. कुठले एकही दिवस तुम्हाला भंडाऱ्यात जेवण मिळणार नाही. शेतकरी लोकांना कमी पैशात यात्रा व्हावी या उद्देशाने हा सर्व नियोजन असतं. बाकी नाही तर आम्हाला कथा कीर्तनातच वेळ नाही. दोघीकडचं रिझर्वेशन, राहणं खाणं, लक्झरीचा खर्च मोजून सेवा मूल्य आहे 9100 रुपये. 9100 आपण कुठेही मोडतो. डॉक्टरकडे गेलो, रक्तलघवी चेक करायचे देऊन येतो. काही काही बहादर तर 9000चं कपाशीत पाणी मारून देतात. हो काय विशेष आहे 9000 रुपये. बरं 9000 काही एकदाच द्यायचे नाहीत. आता मोजून 4000 रुपये द्यायचे तुम्हाला. बाकीचे पैसे जाण्याच्या 10 दिवस आधी द्यायचे. म्हणून ज्यांना कोणाला यायचं, जगाच्या पाठीवर जो एकदा वृंदावन आला तो म्हणतो पैसा वसूल.
आम्ही प्रति महिन्याला वृंदावन जातो, प्रति महिन्याला जातो मी, प्रत्येक महिन्याला. मी भारतावर असं एकही ठिकाण सोडलं नाही, सर्व ठिकाणी यात्रा गेल्या माझ्या. पण जेवढं प्रेम मला वृंदावनाबद्दल आहे तेवढं कशाच बद्दल नाही. वृंदावन हा विषय विशेष आसक्ती आहे माझ्या जीवनात. मला वृंदावन खूप आवडतं. मी तर राधा राणीला प्रार्थना करतो, जन्म जन्म मोहि दीजियो वृंदावन को वास. राधा राणीला एकच प्रार्थना आहे, काय नको मला, पुढचा जन्म मला ब्रजभूमीत दे, माझ्या जीवनाचं कल्याण होईल. चाहे मला माकड बनव तिथलं तरी चालते, पण जन्म मात्र ब्रजभूमीत दे. वृंदावन सो वन नाही, नाही नंदगाव सो गाव. जगाच्या टेवर वृंदावनासारखं वन नाही. वृंदावन कसं निर्माण झालं तेही सांगतो तुम्हाला पुढे कथेत. असो, माझा मुद्दा असा आहे, चला पुढे. बोलिये शिव महापुराण भगवान की जय. माफ करा, आजही 11:30 होतील. तुमची इच्छा असेल तर. तुम्ही हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. मला जरा असं पकडून त्या होत पण असं वाटतं मला नाही येऊ आले. भगवंताने रुद्राक्ष आणि भद्राक्ष दोघांची निर्मिती केली. मुद्दा माझा हात चाललाय, लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष 4 कलर मध्ये येतात. पांढरी रुद्राक्ष पण येते, लाल पण येते, पिवळी पण येते आणि काळी पण येते. 4 कलर मध्ये रुद्राक्ष येतात. सध्याच्या स्थितीला लाल बनवली जाते. जसं की रुद्राक्ष झाडावरनं खाली आलं फळ की त्याला मुंग्या आणि किडे लवकर लागतात. मग मुंग्या आणि किडे लागू नये म्हणून त्याला गेरूमध्ये भिजवलं जातं. लाल रुद्राक्ष होते ती. पांढरी, लाल, पिवळी आणि काळी. कोणती रुद्राक्ष कोणी धारण करावी हे सुद्धा शिवमहापुराण सांगतं. ब्राह्मणाने पांढरी रुद्राक्ष धारण करावी, कारण पांढऱ्या रुद्राक्षाचे नियम फार कडक आहेत. लोक म्हणतात ना, रुद्राक्ष घाल्यानंतर काय नियम पाळले पाहिजेत. जास्त बारीक बघू नका. जास्त बारीक पाहिलं ना मग त्रास होतो. भूदेवाने सांगितलेल्या सर्वच गोष्टी अनुकरणात आपण आणू शकत नाही. धर्मशास्त्र इतकं कठीण आहे की धर्मशास्त्रावर जर चालायला गेले ना तर तुमच्या पायाखाली मुंगी सुद्धा मरू नये. शास्त्र सांगणं भूदेवांचं काम आहे. सर्व शास्त्र आपण अनुकरण करू शकत नाही. शक्य झालंच तेवढं करावं. जास्त माणसाने कर्मकांडी नसावं. पण जो कर्मकांडामध्ये परिपूर्ण आहे, जो त्रिकाल संध्या करतो, त्याने पांढऱ्या रंगाची रुद्राक्ष परिधान करावी. पांढऱ्या कलरची माळ येते. क्षत्रिय आहे तर क्षत्रियाने लाल कलरची माळ धारण करावी. राजपूत, मराठा काय असेल नसेल, जो क्षत्रिय आहे त्याने लाल कलरची रुद्राक्षाची माळ येते ती परिधान करायची. वैश्याने पिवळ्या कलरची माळ धारण करायची. पिवळ्या कलरची रुद्राक्ष येतात. आणि महिला पुरुष दोघांनी कुठल्याही वर्णाचे असू दे, काळ्या कलरची रुद्राक्ष तुम्ही परिधान करू शकतात. येते का काळ्या कलरची रुद्राक्ष? येते. कोणी कोणी पाहिली? काळ्या कलरची सुद्धा रुद्राक्षाची माळ असते. काही जास्त विशेष महाग मिळत नाही. 2,500-3 हजार रुपयाला चांगली 0 पॉइंटची रुद्राक्षाची माळ मिळते. घ्यायला गेलं तर ती काळी कलरने केलेली नसावी. नॅचरल काळा रुद्राक्ष असावा तो. बहुतांशी इंडोनेशिया मधून या माळा येतात. या सर्व प्रकारच्या माळा आहेत. आता रुद्राक्ष ओळखण्याचे बरेच लोकांनी पर्याय शोधून काढलेत. काही काही रुपयावर ठेवतात असं गोल फिर. अरे तसं नसतं ते. काय काय म्हणतात रुद्राक्ष पाण्यात बुडला की ओरिजिनल, आणि बुडला नाही तर डुप्लिकेट. अरे रुद्राक्षात थोडं मेण भरलं की तो पाण्यात डुबतो काका? मी म्हणतो श्रद्धेने परिधान करा. तो डुप्लिकेट असो की ओरिजिनल असो, श्रद्धा महत्वाची आहे. या रुद्राक्ष 3 प्रकारच्या आकारामध्ये येतात. आकार केवढा असावा? आवडा येतो का छोटा आवडा? आवड्याच्या मापाचा रुद्राक्ष असला तो सर्वश्रेष्ठ आहे. नॅचरल असला पाहिजे. बोराच्या आठवडी एवढा जर आला तर तो मध्यम आहे. आणि अति बारीक, एकदम बारीक रुद्राक्ष जर असला तो कनिष्ठ आहे.
पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार, कुवतीनुसार आपण रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्ष धारण करत असताना मी कालही बोललो की 14 मुखाचे रुद्राक्ष असतात. 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष असतात. 1 मुखी रुद्राक्ष फार दुर्लभ आहे. 1 मुखीचा इंडोनेशियाचा दाना तुम्हाला मिळू शकतो, नेपाळचा दाना मिळेल, फार क्वचित मिळेल, मिळाला तर महाग मिळेल. पण तुमची इच्छा असली इंडोनेशियाचा तुम्ही परिधान करू शकतात. 1 मुखी रुद्राक्षामध्ये 2 आकारात रुद्राक्ष येतो. एक गोल असतो आणि एक काजूच्या दाण्यासारखा असतो आकाराला. काजूचा दाण्यासारखा असला त्याला बाहेरून एक रेष असते किंवा मधून एक रेष असते. आणि जो नेपाली असतो ना, जो गोल असतो त्याला एक धार असते. मुख म्हणजे काय? रुद्राक्षाला पडलेली धार, त्याला म्हणतात मुख. 1 मुखी रुद्राक्ष एका झाडाला जवळजवळ 3.5 वर्षामध्ये किंवा काही काही झाडांना 12 वर्षामध्ये 1 फळ येतं. फक्त एकच रुद्राक्ष येतो एका झाडाला, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. आणि 1 मुखी रुद्राक्ष साक्षात महादेव आहे. ज्याने 1 मुखी परिधान केला त्याने आपल्या महादेवाला आपल्या जवळ ठेवलं. 1 मुखी महादेवाचं स्वरूप आहे, साक्षात भोलेनाथ आहे. 1 मुखी रुद्राक्ष ज्याने धारण केला तो महादेवाला प्राप्त होतो. महादेव त्याच्यावर प्रेम करतात. 2 मुखी रुद्राक्ष जो आहे तो लक्ष्मीचं प्रतीक आहे. हा लक्ष्मी नारायण म्हणजे पती पत्नी दोघी धारण करू शकतात. याला 2 मुख आहेत. ज्याला पैसा हवा असेल, पुन्हा एकदा सांगेल, हे जेही मी आता बोलून जाईल हे सर्व मी वाचलेलं आहे. कुठून वाचलंय ते तुम्हाला दाखवू शकतो, प्रॅक्टिकल दाखवू शकत नाही. नाहीतर अलीकडे लोकांची मानसिकता, लोक भाग्यवादी आहेत. भाग्यवादी बनू नका, कर्मवादी बना. असेल हरी तर देईल पलंगावरी, आपल्या बापाची ठेव नाही. कर्म चांगले करा, फळ निश्चित आहे तुम्हाला. नको त्या गोष्टी दुनियाभरचं पाप करायचं आणि किती उपवास करायचे, काय उपयोगाचं नाही. ते कर्म चांगले करा. कर्म चांगले असले ना तर बस कोणीच काही करू शकत नाही तुमचं. कुठल्या बाबाकडे जाण्याची गरज नाही आणि काही परिधान करण्याची गरज नाही. जो बोएगा वही पाएगा, जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे जाएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसे करने वैसे भरने, जैसे करने वैसे भरने, जैसे करने वैसे भरने, जैसे करने वैसे भरने, जैसे करनी वैसे भरने, जैसे करनी वैसे भरने. सब लोग ताली बजाते हुए 2 मिनट सेवा करेंगे. भगवान ने जिन जिन को हाथ दिए एक बार हाथ उठाकर गाएंगे. क्या बात है. हरि बोल. अपनों को जो अपनी दुनिया ठुकराती है, अपनों को जो अपने दुनिया ठुकराती है, जाने अनजाने में हाय निकल जाती है, जाने अनजाने में जान निकल जाती है. हाय लगे ना तुझको दुआएं मान दे कर जाती है, मान का दिल माफ कर जाएगा, तेरा किया आगे जाएगा. जैसे करनी वैसे भरने, जैसे करने वैसे भरने, जैसे करने वैसे भरने, जैसे करनी वैसी भरने. जो बोएगा वही पाएगा. तेरा
करनी वैसे भरने, जैसे करनी वैसे भरने, जैसे करनी वैसे भरने, जैसे करनी वैसे भरने. जे पेराल ते उगवेल. पेड़ कहे बबुल का तो आम का, असे खाय झाड जर बाबळाचं तर